नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जीवाचा वाढदिवस येतो. त्या दिवशी मानिनी नंदिनीला विचारते, आज जीवासाठी काही खास तयारी केली आहेस का? यावर नंदिनी उत्तर देते की विशेष काहीच केलं नाही. खरं तर 1 मंथ ॲनिव्हर्सरी नंतर मला अजूनही भीती वाटते. त्यावर मानिनी तिला धीर देते, तू काही काळजी करू नकोस. तू मनापासून तयारी कर. मी तुझ्या सोबत आहे. हे ऐकून नंदिनी विचारते, तुम्ही खरंच बोलताय का? दरम्यान दुसरीकडे काव्याला घरात कपाट उघडताना एक जुने जॅकेट सापडते. ते पाहून ती चकित होते आणि रागाने पेटते, कारण ती ओळखते की हे जॅकेट तिने पूर्वी जीवाला गिफ्ट दिले होते आणि आता ते पार्थकडे कसे काय आले. तेव्हा पार्थ तिथे येतो आणि काव्य त्याला रागाने सुनावते, जी वस्तू आपली नाही ती घ्यायची नसते आणि त्यावर हक्क दाखवायचा नसतो. पार्थ थोडासा हसत विचारतो, म्हणजे मी हे जॅकेट जीवाकडून चोरले म्हणून तुला राग आलाय का? यानंतर पार्थ सांगतो की त्याने एक गोष्ट लक्षात घेतली आहे की नंदिनीने ही तुझ्याकडून काहीतरी चोरले वाटतं. त्यावर काव्य भावुक होत म्हणते, हो, तिने माझ्याकडची सर्वात मौल्यवान गोष्ट घेतली आहे. पार्थ आश्चर्याने विचारतो, ती गोष्ट म्हणजे काय? पण काव्य काहीही उत्तर देत नाही. दरम्यान मानिनी आणि नंदिनी जीवाच्या वाढदिवसाची तयारीत गुंतलेले असतात. पुढच्या भागात नंदिनी जीवाला नेमकं काय गिफ्ट देत आहे हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.